एक्झिट पोलचे जे अंदाज आहेत ते थोडंफार इकडे तिकडे करून खरे ठरत असतात। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरी महायुतीचा कुठेतरी एक महायुतीला धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतो आणि महाविकास आघाडीची सरशी दिसून येते। याच विषयी जाणून घेऊया। ज्येष्ठ पत्रकार हैदराबादवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुनील पाटील सर, त्यांच्याकडे आपण जाऊया। सुनील पाटील सर, तुम्ही तेलंगणामध्ये आहात, तिकडचं चित्र तर तुम्ही बघतच आहात, पण तुमची नजर महाराष्ट्रावर सुद्धा आहे। महाराष्ट्राचा आपण विचार केला, महाराष्ट्राचे एक्झिट पोल बघितले तर इथं कुठेतरी महायुती खाली जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीची सरशी दिसून येते। तुमचं काय मत आहे? महाराष्ट्राचं जी आकडे मी पाहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी अपेक्षित आहे, कारण की इथं पण जिथं जेव्हा आम्ही महाराष्ट्रीयन लोकांना भेटतो हैदराबादमध्ये, तर प्रत्येकाचा हाच एक असूर धरलेला असतो की हे जे पॉलिटिकल पार्टी आणि ही युती जी आलेली आहे ती युती अस्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे भरपूर लोक नाखुश आहेत या युतीमुळे। आणि हा एक सोशल मीडिया वरती बऱ्यापैकी आणि आमची जी जर्नलिस्ट पत्रकार इथले आहेत जे आम्हाला सतत विचारत असतात, त्यांचा पण हाच सूर असतो की महाराष्ट्रात जे काय घडतं ते युतीच्या प्रमाणे लोकांना जरा त्याच्याबद्दल आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे एक असंतुष्टी आहे आणि त्याच्यामुळं महायुतीला म्हणजे जे एकनाथ शिंदे यांनी जी महायुती लिडिंग केलेली आहे त्या युतीला जरा सपोर्ट कमी झालेला असं वाटत होता आणि तो हा एक्झिट पोलच्यामुळे दिसतो। आणि राहिले तेलंगणाबद्दल तर ऑफकोर्स ते आपण एक्झिट पोल पाहू, तर महाराष्ट्र चित्र जे मला इथून दिसतं ते असं आहे की महायुतीचं जी परफॉर्मन्स आहे ते अपेक्षितपणाने आहे आणि त्यांचं पोर परफॉर्मन्स ही जी युती त्यांची झालेली आहे त्याला आपण दोष देऊ शकतो। म्हणजे असं म्हणता येईल की ठाकरे जे आता भाजप सोबत नाहीये त्याचा फटका कुठेतरी बसल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर इतरही फॅक्टर आहेत ज्याचा फटका बसताना दिसून येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।